मोनॅको म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहते F1 रेस, इथली लक्झरी आणि इथल्या विंटेज ऑथेंटिक गाड्या. पण आज मी मोनॅको पाहणार आहे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून, एकदम ख्रिसमसवाल्या फेस्टिव्ह वाईब्समधून. नमस्कार, बोंजो, मी आहे प्रिया आणि हे आहे मोनॅकोचं कॅथेड्रल, जिथे प्रिन्सेस ग्रेस केली आणि प्रिन्स रेनियर थर्ड यांची समाधीही आहे. पूर्ण शहरासारखं हे कॅथेड्रलही अतिशय सुंदर सजवलं होतं. आणि इथून निघालो क्रिसमस मार्केटला. तुम्हाला माहिती आहे का, पहिला क्रिसमस मार्केट तेव्हाच्या जर्मनी आणि आत्ताच्या फ्रान्समधल्या स्ट्रासबुर्गमध्ये 1570मध्ये गरिबांना मदत मिळावी, स्थानिक हस्तकलांना प्रोत्साहन द्यावं म्हणून सुरू झाली होती आणि अल्पावधीतच पूर्ण युरोपभर लागलो. माझ्या स्किनचा नाही आहे, लाइटिंगचा आहे. इथलं अजून एक आकर्षण असतं ते म्हणजे आईस स्केटिंग. पडत धडपडत एकमेकांचा हात पकडत आणि एक जण तर एवढे एक्सपर्ट होते तिथे. ठिकठिकाणी असे बाहुल्यांचे खेळही मांडण्यात आले होते लहान मुलांसाठी. सगळीकडे नुसतं मस्त लाइटिंग केलेलं आहे, खूप भारी वाटतंय. खाण्याचे स्टॉल्स आहेत, हॉट चोकोला, ज्वेलरीचे शॉप्स आहेत. मस्तपैकी असं क्रिसमस ट्री सजवली आहे. एवढी मोठी लाईन झाली आहे एंट्रन्स साठी. आम्ही आलो तेव्हा कमी लोक होते. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं त्या कोपऱ्यावरती कसिनोचं सेलिब्रेशन बघायला. आणि इथे आल्यावरती वेगळ्याच दुनियेत आलोय असं जाणवत होतं. जिकडे बघावे तिकडे सजवलेले ख्रिसमस ट्रीज, वरती लाइटिंग, लहान मुलांसाठी वेगवेगळे खेळ, सगळंच अद्भुत, अगदी परीकथेसारखं. एरवी रॉयल दिसणारा हा कसिनो आज मात्र क्रिसमसच्या रंगामध्ये रंगून वेगळाच भासत होता. ही गाडी तर बघाच, पण पुढे कंटिन्यू करा मोंटे कार्लोचा शो.
तुम्हाला कसा वाटला हा फेस्टिव्ह मोनॅको मला नक्की सांगा आणि मोनॅकोची दुसरी बाजू दाखवणारा व्हिडिओ लवकरच. तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.